आता ही दुसऱ्या प्रकारची श्रृंखला आहे. याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, 3, त्याच्यानंतर आहे 9, त्याच्यानंतर आहे 27 आणि आहे क्वेश्चन मार्क. आणि काय विचारलं, 9वं पद कोणतं आहे, 9वे पद विचारलं. तर आपण ट्रिक काय म्हटली की 2 अंकामधील फरक सारखा असला पाहिजे. तुम्ही इथं पहा 6चा फरक आहे आणि इथे तो खूप मोठा फरक आहे, 18चा फरक आहे. म्हणजे मागची ट्रिक इथे लागणार नाही. पद तर विचारलं पण ट्रिक तर लागत नाहीये, पण इथं ट्रिक लागते पण दुसरी लागते. दुसऱ्या ट्रिकसाठी पण एक अट आहे. काय अट आहे की या संख्या पटीमध्ये वाढल्या पाहिजे. पटीमध्ये म्हणजे काय, 3 त्रिक 9 म्हणजे 3चा वर्ग, त्याच्यानंतर सॉरी 3 गुणिले 3, त्याच्यानंतर 9 गुणिले 3, 9 त्रिक 27 आहे ना. म्हणजे या संख्या कशामध्ये वाटत आहे, पटीमध्ये. म्हणजे 27 गुणिले 3, पुढं जी संख्या येईल त्याला गुणिले 3, म्हणजे 3 तिप्पट 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 होत गेल्या पाहिजे. आणि अशा तिप्पट होत जाताना आपल्याला कितवं पद काढायचं आहे, 9वं पद काढायचं, 9वं पद. आता असं करत करत गेलं तर वेळ खूप लागून जाईल ना. त्याची एक शॉर्टकट ट्रिक आहे. ती शॉर्टकट ट्रिक काय माहिती आहे का, याची शॉर्टकट ट्रिक आहे, याला गृहीत धरले जाते AR⁻n-1. मग इथे काय आहे, हा सूत्र आहे याचा, ही ट्रिक आहे. तर याच्यातलं ए काय असतो, ए असतो याच्यातलं पहिलं पद. त्याच्यानंतर आर काय असतो, याच्यातला आर असतो पट, किती पट आहे. जशी ही तिप्पट आहे ना, तर ही पट, ही असते पट. आणि एन काय असतो, नेहमी तुम्हाला मी नेहमी सांगितलं की एन काय असतो की एकूण संख्या. एन काय असतो, एकूण पदांची संख्या असते. एन म्हणजे एन नंबर्स, म्हणजे एकूण पदांची संख्या किती आहेत. आता या सूत्रामध्ये किमती ठेवा, तुमचं उत्तर निघून जाईल. कसं निघन, ए म्हणजे पहिलं पद. काय आहे पहिलं पद, 3 आहे ना. इथं बघा पहिलं पद काय 3 आहे. त्याच्यानंतर आर काय आहे, पट, किती पट होत आहे, तिप्पट, पण गुणाकार तिप्पट होत आहे म्हणजे 3. आणि याच्या घातांकामध्ये n-1, एकूण संख्या किती आहे, 9 आहे. त्यांनी सांगितलं 9 घेतले, पण -1 एक आहे. आता याला सोडवा म्हणजे काय येणार, 3 गुणिले 3चा घातांक 8. आणि जेव्हा तुम्ही याला सोडवसाल तर उत्तर भलं मोठं निघते बरं का. कारण की 3 गुणिले असं 9 वेळा 3 चा गुणाकार करावा लागेल. 4 5 6 7 8 9. तुम्ही म्हणसाल 9 कसं काय, तर हा 3चा 8 वेळा गुणाकार आणि हा एक आहे ना. असा 9 वेळा गुणाकार केला तर उत्तर निघेल याचा. नाही ते निघतो 19,683. 19,683 या टाईपमध्ये याचं उत्तर निघतो. तर ही ट्रिक लक्षात ठेवा. हे सुद्धा प्रॉब्लेम आतापर्यंत एक्झाम मध्ये आपल्या स्पर्धा परीक्षेच्या इकडे विचारलं गेलेलं नाहीये. कदाचित माझ्या लक्षात आलं नसेल, मी पाहिलं नसेल एखाद्या एक्झाम मध्ये. पण तुम्ही जर एखाद्या एक्झाम मध्ये असा या ट्रिकवर आधारित प्रॉब्लेम आला होता का, तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हो सर, या एक्झाम मध्ये या ट्रिकवर प्रॉब्लेम आला होता. ओके.